हॅलो एव्हरीवन. नुकतीच दिवाळी संपलेली आहे. तुम्ही सर्वांनी भरपूर मज्जा केली असेल, बरोबर की नाही? आणि कुठेतरी बाहेर फिरून पण आला असेल. पण याच्यामध्ये फायनान्शियल काही गोंधळ तर घातला नाही ना? कारण आज आपण या फायनान्स सिरीज मध्ये समजून घेणार आहोत काय आहे ऍसेट्स आणि काय आहेत लायबिलिटीज. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर. आपण चर्चा करतोय फायनान्शियल एज्युकेशन बद्दल. आजचा आपला जो विषय आहे तो आहे ऍसेट आणि लायबिलिटी. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं लवकर, आणि शेअर करा त्या सर्वांना ज्यांना ज्यांना फायनान्स एज्युकेट करायचं आहे, ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण पण थोडं थोडं का होईना फायनान्शियल नॉलेज घेतलं पाहिजे. असेट म्हणजे असं माध्यम जे माध्यम पैसा तुमच्या खिशात घालतं, म्हणजे आपण पैसा कमवतो. आणि लायबिलिटीज म्हणजे असं माध्यम जे आपल्या खिशातून पैसा बाहेर काढतं. आता ऍसेट मध्ये नेमकं काय काय येऊ शकतं बघा. ऍसेट मध्ये येऊ शकतं तुमची एखादी प्रॉपर्टी गुंतवणूक, शेअर्स असतील, किंवा तुमचं एखादं रेंटवर दिलेलं घर असेल, किंवा तुमचं वाहन किंवा ट्रान्सपोर्टला लावलेलं एखादं वाहन असेल, किंवा तुम्ही जिथून जिथून पैसा कमवताय ते सगळं आलं ऍसेट. आता लायबिलिटीज काय? तर लायबिलिटीज म्हणजे ज्या तुमच्या खिशातून पैसा काढून घेतात. म्हणजे बघा, आपण काय करतोय, होमचं ईएमआय भरतोय, किंवा आपण लोन घेतोय, लोनचं ईएमआय भरतोय, किंवा आपण नेटफ्लिक्स, ओटीटी याच्यावर आपण काय करतो, त्याचं सबस्क्रिप्शन घेतो, किंवा आपण वाहन घेतलं, कुठलंही ट्रान्सपोर्ट खरेदी केला तर आपण त्याचेही पैसे भरतो. ही झाली लायबिलिटीज. म्हणजे साधारणतः आपण जर असा विचार केला तर एक घर जर आपण खरेदी केलं तर त्याच्या पाठीमागे आपण होम लोन तर घेत असतो. शिवाय होम लोन घेऊन त्याचे जे काही असेल, घरपट्टी असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, किंवा मेंटेनन्स असेल, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण भागवत असतो. मग आपण खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे की आपण जी गुंतवणूक करतोय ती गुंतवणूक ऍसेट आहे की लायबिलिटी आहे. ती गुंतवणूक आपल्या खिशात पैसा घालते की आपल्या खिशातून पैसा काढते. आता बघा, दोन आपण मित्रांचं तुलना घेऊया की संजू आणि राजू दोघ जण मित्र आहेत. संजूनं काय केले, 20 लाख रुपये त्याने त्याचे म्युच्युअल फंड मध्ये टाकले, आणि राजूनं मात्र काय केलं, 20 लाख रुपयांचं घर घेतलं. ठीक आहे, 20 लाख रुपयांचं घर घेतलं नाही, पण पुढच्या 20 लाखावर त्याला ईएमआय द्यावा लागला. म्हणजे साधारणतः 40 ते 45 लाखाचं त्याने घर घेतलं. मग पुढच्या 20 लाखावर त्याला ईएमआय चालू झाला. आणि संजूने मात्र काय केलं, जे त्याने 20 लाख रुपये घेतले होते ते त्याने सरळ सरळ म्युच्युअल फंड मध्ये टाकले. आता इथे काय झालं की त्या घरामध्ये राजू राहत असल्यामुळे ईएमआय त्याला भरावा लागतोय, त्या घराचा त्याला मेंटेनन्स करावा लागतोय, किंवा इतर बाकीचे अनेक खर्च येत आहेत, बरोबर. पण संजूला मात्र काय करावं लागतंय की त्याने म्युच्युअल फंड मध्ये टाकला आणि तो शांतीत राहिलाय. आता तो जिथं रेंटवर राहतो तिथं त्या तिथल्या घराचा तो रेंट भागवतो. काही असेल तो निश्चितपणे ईएमआय पेक्षा रेंट हा कमीच असणार आहे, तो भागवतोय. आता मात्र काय झालं, 20 वर्षानंतर राजू आहे तो पूर्णपणे लोन मुक्त झालेला आहे. घर त्याच्या नावावर झालेलं आहे, आणि घराचं जे काही व्हॅल्युएशन असेल ते त्याच्या नावावर झालंय. इकडे संजू मात्र काय झालं, 20 लाख जे त्याने म्युच्युअल फंड मध्ये टाकले होते त्याची अमाऊंट 20 वर्षानंतर जवळजवळ 40 ते 45 लाख रुपये झालेली आहे, किंवा जास्त पण झाली असेल, 60 लाख 70 लाख, जशी त्याला प्रॉपर्टी, जसं त्याला रिटर्न्स मिळाले असेल त्या पद्धतीने. आता बघा, दोघांमध्ये फरक काय आहे की एक जण इन्व्हेस्टमेंट करून गपचूप बसला, तो पैसा त्याचा वाढत गेला. इकडे दुसऱ्याला मात्र काय करावं लागत होतं, त्याच्या लोनसाठी त्याला बँकेत जावं लागत होतं, लोन ईएमआय भरावं लागत होतं, किंवा त्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती, मेंटेनन्स काढावा लागत होता, डागडुजी आली, रंगरंगोटी आली, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागत होत्या. म्हणजे दोन्ही पद्धतीने विचार केला तर ऍसेट आणि लायबिलिटीज काय ते समजून घ्यायला मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. आता खरं सांगू का, मी या मताची बिलकुल नाहीये की तुम्ही घर घेऊच नका. घर घेणं गरजेचंच आहे, कारण घर घेतल्याशिवाय तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये त्यांनी ऍसेट आणि लायबिलिटीज याची व्यवस्थित व्याख्या दिलेली आहे. त्याचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी. यांनी अतिशय व्यवस्थित व्याख्या दिली. पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करायला जातो, आता रॉबर्ट कियोसाकी हे कदाचित एकटे असतील किंवा दोघच जण असतील, त्यामुळे ते विचार करत नाहीत की आपण घर नाही घेतलं तरी चालतं, कुठेही रेंटवर राहिलं तरी चालतं. पण आता आपलं तसं नसतं, आपण घराशी इमोशनली अटॅच असतो, त्यामुळे आपल्याला घर घेणं निश्चितपणे आवश्यक आहे. म्हणजे ते असेट असो अगर लायबिलिटी असो, आपल्याला घर घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यांनी घर घेतलंच पाहिजे, कारण घरामध्ये आपली इमोशनल गुंतवणूक जी असते ना ती वर्षानुवर्षे राहते. ती जी आठवणी असतात त्या आपल्याला वर्षानुवर्षे खूप आनंद देत असतात. त्यामुळे घर घेतलं पाहिजे. फक्त यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरायची.
की घर घेताना डायरेक्टली तुम्ही घर घ्यायला जायचं नाही. म्हणजे मला आज जॉब लागला आणि मी 6 महिन्याने लगेच घर घेतोय किंवा आज माझ्याकडे पैसे मिळाले की मी लगेच बुकिंग करतोय, असं करायचं नाहीये. तर तुम्हाला काय करायचंय, जर समजा तुम्हाला 20 लाख रुपये मिळाले, 20 लाख रुपये तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाले किंवा कदाचित तुमचे 20 लाख रुपयाचं सेव्हिंग असेल, तर तुम्ही 20 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकून द्यायचे आणि जे आहे त्या घरावर पूर्णपणे लोन घ्यायचं आहे. आता तुम्ही जे 20 लाख रुपये टाकलेले आहेत म्युच्युअल फंडमध्ये, त्याच्यातून तुम्ही एसडब्ल्यूपी करायची आहे. म्हणजे 20 लाखामधून आरामात तुम्ही 12 ते 15,000 तुम्ही व्यवस्थित काढू शकतात. त्यातून तुमची निम्मा ईएमआय जाणार आहे. मात्र इकडे पैसे तसे शिल्लक आहेत. जे पैसे आहेत ते कंपाऊंड इंटरेस्ट होत आहेत आणि बघितलं तर 20 ते 25 वर्षानंतर तुमचं घर पण मुक्त होणार आहे, लोन मुक्त होणार आहे आणि शिवाय तुम्ही जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकले होते ते पैसे सुद्धा वाढत जाणार आहेत. म्हणजे जवळ-जवळ नाही म्हटलं तर दोन्ही पकडले तर तुमची एक 20 वर्षानंतर 1 करोडची प्रॉपर्टी तयार होईल. म्हणजे 50 लाखाचं घर तुमच्या नावावर झालं आणि 50 लाखाचा तुमचा म्युच्युअल फंडमध्ये कॉर्पस तयार झाला. ही एक छोटीशी ट्रिक वापरली तर तुम्ही ऍसेट आणि लायबिलिटी ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजू शकता. आता बघा, लायबिलिटीज मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल, लायबिलिटीची आपण उदाहरणं समजून घेऊया की लायबिलिटी म्हणजे काय. तर बघा, जे आपल्या खिशातून पैसा काढतं, मग आपण काय करतो, जेव्हा कधी आपल्याकडे अचानक पैसे आले की आपण खरेदी करतो. म्हणजे काय करतो, ईएमआय वर फोन घेणं, मोठा फ्रीज, टीव्ही, मोठमोठ्या लक्झरियस वस्तू किंवा वेकेशन प्लॅन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि लवकर आपला पैसा काय होतो, संपून जातो. पण तुम्हाला माहितीये का, रिच डॅड पुअर डॅड मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे की जी श्रीमंत माणसं असतात किंवा जी सुज्ञ माणसं असतात ती काय करतात माहितीये का, त्यांचा पैसा हा वस्तूंवर खर्च न करता ऍसेटवर खर्च करतात. म्हणजे बघा, गुंतवणूक करायची आणि त्या गुंतवणुकीतून येणारा जो पैसा आहे तो पैसा आपण खर्च करायचा. पण मात्र पहिल्यांदा गुंतवणूक करायची. म्हणजे कोणतीही रक्कम असेल तर ती पहिल्यांदा आपल्या ऍसेट मध्ये गेली पाहिजे आणि नंतर मग ती आपल्या खर्चाला गेली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल तर बरीचशी श्रीमंत माणसं दिखावा करत नाहीत बघा, किंवा आमच्याकडे हे आहे ते आहे. त्याला कारण काय आहे की त्यांनी एकदम सॅटिस्फाईड त्यांनी त्यांच्या ऍसेट्स तयार केलेले असतात आणि त्यातून पैसा त्यांचा राऊंड होत असतो, रोटेशननी पैसा येत जात असतो. त्यामुळे त्यांना बिलकुल चिंता नसते. पण मात्र असे काही लोक तुम्ही बघितले असतील की ज्यांच्याकडे अचानक पैसा आला की ते सगळं दाखवायला सुरुवात करतात की माझ्याकडे एवढा पैसा आहे किंवा मी असं करतो तसं करतो, हे सगळं दाखवायला सुरुवात करतात. मग अशा वेळी काय होतं, लक्षात येतं की यांच्याकडे हा आता अचानक आलेला पैसा आहे आणि तो ते बेअर करू शकत आहेत. अचानक आलेला पैसा काय करतो, आपल्याला थोडंसं काळजी करायला लावतो की आता हा मी पैसा खर्च कुठे करू किंवा मी हा पैसा आता ठेवू कुठे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की फायनान्शियल एज्युकेशन घेणं आणि मग नंतर मग आपण आपला पैसा ऍसेट मध्ये टाकतोय की आपण आपला पैसा लायबिलिटीज मध्ये टाकतोय, ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आता शेवटचं जाता जाता मी एवढंच सांगेन की अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि शेअर करा सगळ्यांना. कारण खरं सांगते मी, जर आपल्या समाजाला खरोखर वरती जायचं असेल किंवा पुढे ग्रोथ करायची असेल तर फायनान्शियल एज्युकेशन घेणं मस्ट आहे. याबरोबरच मी पर्सनल ग्रोथची ऑनलाईन मी सिरीज घेत आहे, तीही तुम्ही आवर्जून बघा. समाजामध्ये जर खरोखर अवेअरनेस पोहोचवायचा असेल तर फायनान्शियल एज्युकेशन होणं खूप गरजेचं आहे. कारण आता पैशानं पैसा जो कमवेल तोच मोठा होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, शेवटचं ऍसेट आणि लायबिलिटी चार्ट बनवायला मात्र विसरू नका. तुम्ही जे कमावताय आणि जिथे पैसा तुमचा जातो ह्या दोन्हीचा चार्ट तुमच्याकडे जर असेल ना, तर तुम्हाला डिफरन्शिएट करणं खरंच खूप सोपं जाणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की आपल्याला पैसा नेमका कुठे घालायचा आहे आणि कुठून काढायचा आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खरोखर फायनान्शियल अवेअरनेस नाही. टिल देन, गुड बाय, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू.